विद्यार्थी मित्रांनो, मी रक्टे सर, यशस्वी कोचिंग क्लासेस निलंगा आज आपल्यापुढे भूमितीमधील पहिला जो प्रमेय आहे त्या प्रमेयाचं नाव आहे प्रमाणाचा मूलभूत प्रमेय. प्रमाणाचा मूलभूत प्रमेय हा आज आपण अभ्यासणार आहोत मित्रांनो. याला थेल्स थेरम सुद्धा म्हणतो आपण. ग्रेट मॅथमॅटिशियन होते. प्रमाणाचा मूलभूत प्रमेय काय आहे? स्टेटमेंट काय दिलेलं आहे बघा. जर त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा उरलेल्या दोन बाजूंना दोन भिन्न बिंदूत छेदत असेल तर ती रेषा प्रमाणात विभागते. मग या दिलेल्या स्टेटमेंटवरून पक्ष, साध्य, रचना, सिद्धता आणि त्याचबरोबर आकृती काढली पाहिजे. सर्वप्रथम तुम्हाला आकृती काढून घेतली पाहिजे. या दिलेल्या माहितीवरून तुम्हाला आकृती काढायची आहे. मग आकृती काढत असताना जर पासून तर पर्यंत जे वाक्य दिलेलं आहे त्याच्यावरून आपल्याला आकृती काढायच्या बेटा. मग पहिल्यांदा आपण आकृती काढून घेऊया. जर त्रिकोणाच्या म्हणजे एक तुम्हाला त्रिकोण काढला पाहिजे. नाव द्यायला ए बी सी. त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा म्हणजे या त्रिकोणाच्या कोणत्याही एका बाजूला समांतर रेषा काढा. समांतर म्हणजे अशी काढू शकतो. आता मी बी सीला समांतर दाखवलं. समजा मला ए बीला दाखवायचं आहे तर ए बीला समांतर असं दाखवू शकतो. आणि समजा मला ए सीला समांतर दाखवलं तर असं दाखवू शकतो. तर त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर रेषा दाखवायचं आहे. मग त्रिकोणाच्या एका बाजूला मी समांतर रेषा दाखवली. समजा रेषा दाखवली आणि या रेषेला नाव दिलं यल. रेषा यल ही बी सीला समांतर दाखवली. मग पुढे काय म्हणलेलं आहे? उरलेल्या दोन बाजूंना म्हणजे उरलेल्या दोन बाजू कोणत्या आहेत? ए बी आणि ए सी. या दोन बाजूंना दोन भिन्न बिंदू छेदत आहे. बघा, उरलेल्या दोन बाजूंना दोन भिन्न बिंदू छेदत आहे. मग याला आपण काय नाव देऊया? एक नाव पी आणि दुसऱ्या बाजूला क्यू देऊया. ओके. बघा, तर परत आपण आला. जर पासून तर पर्यंत आपण आकृती काढून घेतलेला आहे. मग आता जे आकृतीमध्ये दिसतं ते पक्षामध्ये लिहायचं. मग आता पक्ष आपण लिहूया. पक्ष पक्ष त्रिकोण त्रिकोण ए बी सी मध्ये त्रिकोण ए बी सी मध्ये मग त्रिकोण एबीसी मध्ये काय आहे? रेषा यल ही समांतर बाजूला आहे बीसी ला. मी तर लिहिलं पाहिजे. रेषा यल समांतर आहे बाजू बीसी ला. ओके. रेषा यल ही समांतर आहे बाजू बीसी ला. आता ही रेषा यल जी समांतर आहे बाजू बीसी ला आहे. मग आता या रेषेमुळे दोन भिन्न बिंदू छेदले आहे. मग रेषा यल ही बाजू ए बी ला
पी बिंदूत छेदते आणि त्याचप्रमाणे रेषा यल ही बाजू AC ला Q बिंदूमध्ये छेदत आहे. इथे लिहून टाका, रेषा यल ही बाजू AB ला रेषा यल ही AB ला P बिंदूत छेदते, P बिंदूत छेदते. नंबर 1. नंबर 2, रेषा यल ही Q आहे, AC ला Q बिंदूत छेदत आहे. रेषा यल ही बाजू AC ला Q बिंदूत छेदते, Q बिंदूत छेदते. ओके. विद्यार्थी मित्रांनो, आपण आकृतीमध्ये ज्या माहिती आपल्याला माहिती आहेत त्या सर्व गोष्टी आपण कशामध्ये लिहिलं आहे, पक्षामध्ये लिहायचं आहे बेटा. आता जर तुम्हाला मी विचारलं माणूस कसा असतो, तर तुम्ही काय सांगणार, एक नाक असतं, डोळे असतात, कान असतं, हात असतात, या प्रकारचं तुम्ही वर्णन करतात. मग याच्यावरून आपण काय केलेलं आहे, सगळं पक्षामध्ये वर्णन करून लिहिलेलं आहे. आता पक्ष झाल्यानंतर साध्य लिहायचं असतं बेटा. मग साध्यमध्ये काय लिहिणार, आता साध्यमध्ये जर लिहायचं असेल तरच्या पुढे जे वाक्य आहे, तरच्या पुढे वाक्य कोणतं आहे, ती रेषा प्रमाणात विभागते. ती म्हणजे कोण, रेषा यल. रेषा यल ही प्रमाणात विभागते. आता मला सांगा, समजा ही रेषा यल नसती तर हा प्रमाण झालेलं नसतं. मग आता प्रमाण काय झालंय, AP भागिले PB आणि AQ भागिले QC. पहिल्यांदा याचा विचार करा, AP भागिले PB आणि AQ भागिले QC. मग साध्यमध्ये लिहून टाका. बघा, AQ भागिले AP भागिले PB बरोबर AQ भागिले QC. ओके. पक्ष झालं, साध्य झालं. आता रचना आहे, म्हणजे या आकृतीला जर समजा आपण छेडछाड केलं, म्हणजे आगाऊपणा जर केलेला असेल, समजा मी काय केलं, हा PC जोडला आणि त्याच्यानंतर परत दुसरा जो आहे BQ जोडला. मग रचनेमध्ये ज्या खोडीपणा आपण केलेला आहे ते सर्व लिहून टाकायचं बेटा. मग काय केलं, खोडीपणा PC आणि BQ जोडला, PC व BQ जोडला, PC व BQ जोडला. एवढं जर लिहिला तर तुम्हाला 2 मार्क पडले जातात परीक्षेला. आता आहे सिद्धता, म्हणजे तुम्हाला साध्य हे प्रूफ करून दाखवायचं आहे की बाबा एक AP भागिले PB AQ भागिले QC हे बरोबर आहे म्हणून दाखवायचं आहे. त्याला आपण काय म्हणतो, सिद्धता असे म्हणतो. मग आपल्याला हे प्रूफ करायचं आहे, सिद्ध करून दाखवायचं आहे. मग आपण सिद्ध करून दाखवूया. बघा, जर पहिल्यांदा आपण विचार जर केलात, सिद्धता आपल्याला AP बाय PB सर्वांनी लक्ष, साध्य काय आहे त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, त्याच्यावरून आपल्याला सोपं होतं. मग आता AP PB कुठं आहे, AP PB इथं आहे. मग आता AP PB म्हणजे हा त्रिकोण, समजतो का बघा, हा त्रिकोण आणि PB म्हणल्यानंतर हा येणार आहे. म्हणजे दुसरा त्रिकोण कोणता येईल, मग असा येईल. हां, तात्पुरत्या स्वरूपापाशी आपण ही लाईन मोड टाकू, लाईन नाही समजा. आता
ए पी क्यू पहिला त्रिकोण, दुसरा त्रिकोण पी क्यू बी हा दुसरा त्रिकोण. मग मला सांगा त्रिकोण ए पी क्यू व त्रिकोण पी क्यू बी, त्रिकोण पी क्यू बी. मग आपण दोन त्रिकोणाचा विचार करूया. जसा आपण केक कापतो तसा मी हा त्रिकोण जरा बाहेर काढतो. मी बाहेर काढला समजा असा, ओके. आणि याचं नाव आहे बघा ए पी बी आणि इथं कोणता आहे क्यू. आता दोन्ही त्रिकोणाचा विचार करा. आता ए पी क्यू इथं आहे आणि पी क्यू बी कुठं आहे, पी क्यू बी इथं आहे. मग दोघांमध्ये काय सारखं असेल, पाया समान आहे का उंची समान आहे? तर तुम्हाला सरळ सरळ लक्षात येतं पी क्यू हा कॉमन आहे. म्हणजे काय समान असेल, मग उंची समान आहे. म्हणजे हा क्यू हा दोघांचा शिरोबिंदू कसा आहे, समान आहे. म्हणून दोघांचं काय समान असणार आहे, उंची समान असणार आहे. जर उंची समान असेल तर त्याचं गुणोत्तर कशामध्ये भेटतं, पायाच्या प्रमाणात भेटत असतं. मग इथे लिहून टाकूया, दोघांचं क्षेत्रफळ काढूया. गुणधर्मानुसार बघा, वाटलं तर असं वाक्य लिहा. त्रिकोण ए पी क्यू व त्रिकोण पी क्यू बी ची उंची समान आहे. उंची समान आहे. उंची समान असेल तर गुणधर्म काय सांगतो बघा. गुणधर्मानुसार एरिया ऑफ त्रिकोण ए पी क्यू भागिले एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू बी. मला सांगा पाया उंची कोणती आहे, पी क्यू आहे आणि पाया कोणता आहे, ए पी. म्हणजे ए पी क्यूचा पाया ए पी भागिले पी बी. कळालं? याला समीकरण नंबर 1 द्या. कारण दोन्ही त्रिकोणाची उंची समान आहे. उंची समान असेल तर गुणधर्म काय सांगतो, जर त्रिकोणाचा पाया समान असेल तर उंचीच्या प्रमाणात घ्या आणि उंची समान असेल तर पायाच्या प्रमाणात घ्या. मग पायाच्या प्रमाणात घेतला. आता इकडल्या बाजूचा विचार केला, आता या बाजूचा विचार करूया आपण. बघा, मग पहिला जसा आहे तसं जॉईन केला आपण परत बघा. याला आपण थोडंफार तात्पुरत्या स्वरूपासाठी फोडून टाकूया. मग याला आपण रंगून टाकूया असा. हा, मग त्रिकोण कोणते येतील, ए पी क्यू आणि दुसरा सी पी क्यू किंवा क्यू पी सी. ओके, मग नाव लिहा. नंबर 2 त्रिकोण ए पी क्यू व त्रिकोण सी पी क्यू किंवा क्यू पी सी. त्रिकोण क्यू पी सी मध्ये मग मग सांगा. आता ए पी क्यू जसा इकडला तुकडा बाहेर काढलाय तसाच इकडे सुद्धा काढूया. मग असा बाहेर काढला, बघूया याच्यामध्ये काय समान आहे. हां, नाव बघा ए क्यू सी, ए क्यू सी आणि पॉईंट कोणता आहे, पी आहे. इथं पी द्या. मग दोघांमध्ये बघा ए पी क्यू आणि क्यू पी सी या दोघांमध्ये कोण सारखा आहे, पी बिंदू सारखा आहे. म्हणजे हा पी क्यू काय आहे, दोघांमध्ये सामायिक आहे. मग दोघांमध्ये पी क्यू जर सामायिक असेल तर या त्रिकोणाची उंची परत समान आहे. मग उंची समान
दोन्ही त्रिकोणाची उंची समान आहे, दोन्ही त्रिकोणाची उंची समान आहे. उंची समान असेल तर गुणधर्म काय सांगतो? मग गुणधर्म काय सांगेल? मग उंची समान असेल तर गुणोत्तर कशामध्ये घ्या? पायाच्या प्रमाणात घ्या. मग आता दोन्ही त्रिकोणाचा पाया बघा, AQ आणि QC. मला सांगा एरिया ऑफ त्रिकोण APQ भागिले एरिया ऑफ त्रिकोण QPC बरोबर. आता दोन्ही त्रिकोणाचा पाया घ्या. पहिल्या त्रिकोणाचा पाया बघा, या AQ आहे आणि QPCचा पाया कोणता आहे? QC. AQ भागिले QC. विधान नंबर 2 द्या. कळालं? 2 समीकरण तयार केलेले आहेत. आता नंबर 3 काय सांगायचं आहे बघा, इथं PQB आणि इथं QPC हे दोन सारखे आहेत आपल्याला दाखवायचं आहे. मग सारखे आहेत दाखवण्यासाठी आपल्याला हे परत जॉईन करा आणि याचा चंद्रभाग आपण मोडून टाकूया. हा भाग मोडून टाकला, लक्ष द्या. आता BC आणि रेषा येली कसं आहे? समांतर आहे. मग या दोन्ही त्रिकोणाची उंची कशी असणार आहे? समान असणार आहे आणि त्यांचा पाया सुद्धा कसा असणार आहे? समान असणार आहे. ज्या वेळेस लक्षात ठेवा समांतर रेषा असते त्यातील दोन्ही त्रिकोणाचा पाया आणि उंची समान असते, म्हणून यांचं गुणोत्तर काय असतं? 1:1 असतं बेटा, लक्षात ठेवा. मग आपण दोन्ही त्रिकोणाचा विचार बघा, PQB नंबर 3 PQB व त्रिकोण QPC, त्रिकोण QPC मध्ये या दोघांचा एरिया जर काढायचा असेल, क्षेत्रफळ जर काढायचं असेल मित्रांनो, PQB आणि QPC हे दोन्ही त्रिकोण कसे आहेत? समांतर आहेत, समांतर रेषेच्या मध्ये आहेत, म्हणून यांचा दोघांचा काय असणार आहे? क्षेत्रफळ कसं असणार आहे? सारखं असणार आहे. पहिल्यांदा दोन्ही त्रिकोणाची, पहिला पॉइंट, दोन्ही त्रिकोणाची उंची, आता उंची समजा आपण इकडे काढली अशी उंची काढली आणि याला नाव दिलं K. QK ही काय? समान आहे, कारण उंची कुठे बघा, इथे सारखी असणार आहे, इथं सुद्धा उंची सारखी असणार आहे. का? कारण समांतर रेषेमध्ये आहे. आता रेल्वेची पटरी पाहिला असाल, रेल्वेची पटरी अशी कुठे जुळते का? नाही. म्हणजे दोन रेषा एकमेकांना कधीही छेदत नाहीत, त्यांना आपण समांतर रेषा म्हणतो. मग समांतर रेषेमध्ये दोन त्रिकोण काढला तर त्यांची काय असणार आहे? उंची सारखीच असणार आहे बेटा. ओके, मग दोन्ही त्रिकोणाची उंची समान आहे व त्यांचा पाया पण, पाया कसा आहे? पाया आता बघा PQB आणि दुसरा जो त्रिकोण आहे QPC, यांचा पाया कोणता आहे? PQ हा समान आहे, म्हणून यांचे क्षेत्रफळ काय असणार आहे? एरिया ऑफ त्रिकोण PQB बरोबर भागिले एरिया ऑफ त्रिकोण QPC बरोबर 1:1. नंबर 3 बघा, इथंपर्यंतचा भाग आपण समजून सांगितलेला आहे. समीकरण विधान 1, विधान 2, विधान 3 या तिघावरून काय लक्षात येतं बघा, लक्षात द्या. आता हा PQB आणि QPC कसा आहे? 1:1 आहे, म्हणजे दोन्ही कसे असतील? सारखे असतील. मग मला सांगा हा PQB आणि हा QPC कसा होणार आहे? सारखा होणार आहे. मग मला सांगा विधान
बघा, विधान 1, 2 व 3 वरून बघा, विधान 1, 2, 3 वरून 1, 2, 3 या तिघांचा विचार करूया. मग एरिया ऑफ त्रिकोण, क्षेत्रफळ कोणाचं आहे APQ भागिले एरिया ऑफ त्रिकोण PQB बरोबर. विधान 2 मध्ये बघा, एरिया ऑफ त्रिकोण APQ भागिले एरिया ऑफ त्रिकोण QPC बघा. आता हे PQB आणि QPC सारखे आहेत, आपण दाखवू शकतो, कारण हे जे गुणाकार करता इकडे जाऊन काय होईल, भागाकार. म्हणजे असं सुद्धा लिहितो, एरिया ऑफ त्रिकोण PQB बरोबर एरिया ऑफ त्रिकोण QPC. दोघी कसे आहेत, सारखे समान आहेत. मग हे दोघं जर सारखे असतील तर हे दोन्ही काय होतील, कॅन्सल होतील. बरोबर आहे. मग मला सांगा यांचं क्षेत्रफळ काय, गुणोत्तर काय आहे बघा, AP भागिले PB आणि याची किंमत काय आहे बघा, याची किंमत काय आहे AQ भागिले QC. आणि आपल्याला हेच साध्य करायचं होतं, कळालं. बघा साध्यमध्ये हेच आहे का, तर हो सर हेच आहे. याला आपण काय म्हणतो, प्रमाणाचा मूलभूत प्रमेय विद्यार्थी मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जो आहे एकदा, दोनदा, तीनदा पहा, पण 100% करून ठेवा. बोर्ड परीक्षेला हमखास विचारला जातो.